सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. आईला तर मेलो असतो, गाडी आली आता मेलो असतो. तर सकाळ सकाळची रम्य पहाडी कन्याकुमारीमधून बघा, माझ्या मागे लाईट हाऊस कन्याकुमारीमध्ये आहे. आपण आता मला मस्त नाश्ता करूया, तर राजस्थानी जेवण. तो आजचा प्लॅन आहे कन्याकुमारीमधला काहीतरी एक स्पॉट करूया. कसला तो स्टॅच्यू आहे, स्टॅच्यू बघूया. नंतर टुवर्ड्स रामेश्वरमला आता जाऊया नाश्ता करायला. हॉटेल आहे नाश्ता मिसळ पाव कन्याकुमारीमध्ये. कन्याकुमारीमध्ये मिसळ पाव आला हो भाई. त्या स्टॅच्यूकडे जायला गर्दी किती आहे बघा. फुल रश. ही ऑनलाईन तिकीटची लाईन आहे. ऑनलाईन तिकीट लाईन. दिस इज 100 रुपीज लाईन. 100 रुपीजला 3 किलोमीटर पर्यंत लाईन आहे. बघूया आता पुढे जाऊन काय होतंय. तो आपण घेतलाय तिकीट 500 कॅश. ही लाईन म्हणले तरी आलं नाही का व्हिडिओ पाहिजे. फायनली पोहोचलो आपण इकडे रॉकवर, त्या बोटीतून. वेलकम टू विवेकानंद रॉक मेमोरियल. सगळे लाईन वर. कुठून जायचंय? इकडे इकडे एंट्रन्स एंट्रन्स. सेनायक ही रिटर्नची लाईन बघा. रिटर्नची लाईन चप्पल काढायच्या. प्लीज कीप युअर फ्री ऑफ चार्ज. चप्पल स्टँड सगळ्या एंट्रन्स बघा. स्वामी विवेकानंद मेमोरियल स्टॅच्यू. वे टू पदा मंडपम. चप्पल काढून जावं लागतं. चप्पल काढून. Hey, follow the arrows. Follow the arrow. Hey, follow the arrows. मागे स्वामी विवेकानंद मेमोरियल स्टॅच्यूच्या आतमध्ये मस्त मूर्ती आहे स्वामी विवेकानंदांची.
अरे हे ते करूया ना. अरे हे बाबू. आणि हे आता आपण चाललोय समोर. नवीन त्यांनी इंट्रोड्यूस केलंय ग्लास ब्रिज. काचेच्या ब्रिजवरनं चालत बघायचं आहे. ॲक्च्युली त्यांनी काय आहे, हां काचेचा ब्रिज आहे. आपण तो आता बघूया काचेचा ब्रिज. तुम्हाला दाखवतो काचेचा ब्रिज. हे नवीन काम चालू आहे ग्लास ब्रिजला. दिस इज अ ग्लास ब्रिज. ते आपल्याला खाली समुद्र आणि वरून चालत आहे ग्लास ब्रिजवर. भरपूर गर्दी आहे. गावाला पूर्ण इल्युजन वाटतं. इल्युजन साठी पडणार आता. ते स्पेशल तिकीट 300 रुपीज, नॉर्मल तिकीट 100 रुपीज. ठीक आहे. नंतर इकडे येऊन 30 रुपीजचं परत तिकीट. स्टॅच्यू हे मागे. कमेंटमध्ये सांगा किती फूट असेल हा. फोटोमध्ये येणं, फोटोमध्ये येईल काय एवढा. चलो बॅक टू हॉटेल. बॅगा घेऊन आता डायरेक्ट जाऊया रामेश्वरमला. बघून झालंय. लांबून चांगला दिसतो. लांबून चांगला दिसतो, जवळून नाही दिसत आहे. बघा तो स्टॅच्यू मागे, थोडा मोठा स्टॅच्यू. ठीक आहे. आता आपलं कन्याकुमारी आपण ऑलवेज दोनच स्पॉट, एक सनसेट आणि हे स्वामी विवेकानंद मेमोरियल. ते 2 स्पॉट केले. आता इथून आपण जाऊया डायरेक्ट रामेश्वरमला. बॅग वगैरे घेऊया, हॉटेल चेकआउट करून डायरेक्ट जाऊया रामेश्वरमला.
इकडे आलो आता हॉटेल आणि रामेश्वर. भाऊ झाले ना तुला. बाय बाय कन्याकुमारी. हॅलो मी मला नाही घेतला. बाय 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 बाय. आता कुठे विशाल. हेडिंग टू रामेश्वरम. अरे ते त्या दिवशी अशी आहे. लंच करूया. पेट पूजा केव्हाचा काय लिहिलं आणि मला सांगा कमेंटमध्ये. हे आहे हॉटेल साईबाला पेज. जरा व्हेज खाऊया रामेश्वरमचं दर्शन होईपर्यंत. थोडी पेटपूजा करूया आणि मग जाऊया पुढच्या प्रवासाला. ओके. गाड़ी में जाना साफ करो कर दिया थोड़ा कर दे तू कर दिया रार करूं वो डार्क एंड डार्क्स ठीक है हे डाळ ठीक आहे चपाती पण सब्जी डाळ बोललो आहे. डाळ सॉलिड जेवण. फुल साऊथ इंडियन स्टाईल जेवण. पोट गच्च झालंय पुणे. पोटात जरा पण जागा नाही. एवढं मस्त जेवण. भारी जेवण. हा 2 वाजलेत. संध्याकाळी 6 वाजतील वाटतं मला पोचायला रामेश्वरमला. 6 तासाची जर्नी आहे. त्यामधलं 1 तास गेला जेवणाला. ही आपली गाडी. आपले सारथी. एक नंबर फूड. फायनली वी रीच रामेश्वरम. तर रामेश्वरमला पोचलो आहे. बघा हे मागे हॉटेल आहे. रूम भेटेल आपल्याला. रूममध्ये जाऊया. खूप कन्याकुमारी टू रामेश्वरम 7 तास लागला मला. बाय 7 तास. फुल टायर्ड आहे. फुल कंटाळा आला आहे. पूर्ण अंग बॉडी पेन. जाऊया रूममध्ये. बघूया रूम कसे आहेत. थोडाफार मग आपण थोडा करूया नाईट वॉक. तेव्हा दाखवतो तुम्हाला रामेश्वर मार्केट वगैरे. तिथे सकाळी आपण मंदिरात जाऊया. ओके बाय. माझ्या मागे बघा रामेश्वरम मंदिर. नाईट व्ह्यू. तर राऊंड मारायला आलो. सध्या गर्दीत नाही. सध्या गर्दीत नाही. रात्रीचं मंदिर बघायला आलेलो. रात्रीचा लुक बघा मंदिराचा. भरपूर मंदिर आहे.
मस्त. आता सकाळी 3-3:30 वाजता आपल्याला यायचं आहे. भटजीवर बोलणं झालं आहे, थोडा पटापट करून दर्शन करून पुढे आपल्याला धनुष्कोटी वगैरे फिरायला आहे. तर आजचा व्लॉग इथे एंड करतो. आजच्या दिवसाचा व्लॉग इथे एंड. उद्या आपण बघूया रामेश्वरमचं, जेवढं पॉसिबल होईल तेवढं शूट करायला बघूया. अलाउड तर नाही कुठलं, तरी पण बघूया. ठीक आहे. तर चला बाय, गुड नाईट. असेच व्हिडिओ बघत राहा, चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा. चला बाय बाय.